नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण STI मेन्स 2016चा मराठी व्याकरणाचा पेपर बघणार आहोत। कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। PSI STI ASO संपूर्ण कोर्स ज्यामध्ये ई बुक्स आहेत, टेस्ट आहेत, सर्व समाविष्ट असलेला हा मिशन 2021-22 चा कोर्स याच्या अंतर्गत आपण हे सगळे लेक्चर्स घेतो आहोत। ऑलरेडी या ठिकाणी जवळपास 350 प्लस लेक्चर्स अपलोड झालेले आहेत आणि पुढे होत राहणार आहेत। ओके, STI RCP ॲप्लिकेशन खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे। बरेचसे डेमो व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात, डेमो PDFs तिथे जाऊन बघू शकतात। चला या ठिकाणी आजच्या लेक्चरला आपल्याला सुरुवात करायची आहे। 2016चा पेपर 1 या ठिकाणी पूर्ण बघणार आहोत आपण। याच्या आधी आपण भाग 1 भाग 2 मध्ये काही पेपर बघितलेले होते। इथे 60 ही प्रश्न एकाच लेक्चर मध्ये आपल्याला पूर्णतः कव्हर करायचे आहेत। शेवटपर्यंत बघा, नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा, एक वही पेन सोबत राहू द्या, महत्त्वाचे मुद्दे नोटिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा, निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। चला सुरू करूया मित्रांनो। 2016 विक्रीकर निरीक्षक तेव्हाचं नाव आता राज्यकर निरीक्षक असं नाव बदललेलं आहे। थोडक्यात जे आधी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असं म्हणायचो आपण या पदाला, आता ते स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असं झालेलं आहे। म्हणजे STI मेन्सचा पेपर आपण 2016चा बघतोय, जो 3 जून 2017 रोजी झाला होता। ओके, या ठिकाणी 100 प्रश्न होते, ज्यामध्ये 40 मराठीचे, 60 मराठीचे, 40 इंग्रजीचे। ओके, आता हा पॅटर्न थोडासा बदललेला आहे। ते बदललेल्या याच्यावर मी वेगळं लेक्चर घेतलेलं आहे, ते पुढे होत राहतील। मात्र जे 60 प्रश्न तेव्हा आले होते ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं गरजेचे आहेत। त्याच्यातून आपल्याला बरेच मुद्दे या ठिकाणी क्लिअर होणार आहेत। चला सुरुवात करूया। प्रश्न पहिला पुढीलपैकी तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजन कोणती? एक तर उच्चारस्थाने, दुसरे अल्पप्राण महाप्राण, दोन्हींना एकत्रितपणे कव्हर करणारा हा प्रश्न। ऑप्शन होते क, च, छ आणि ज। खाली मग फक्त बरोबर, बड, फक्त क आणि ब क बरोबर। तुमचं काय उत्तर येऊ शकतं, तुम्ही काय अपेक्षित धरलेलं आहे, एकदा डोक्यामध्ये फिक्स करा, वहीवर लिहिण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला उत्तर मी सांगतोच आहे। एकचं उत्तर आहे ब आणि ड बरोबर। तुम्हाला ब आणि ड म्हणजे च आणि ज। कसं बघा, तुम्ही आता इथे लिहितात, तुम्हाला हे मी हा गटच लक्षात ठेवा सांगितलेला आहे, कचट तप। काय कचट तप, म्हणजे इथे क, ख, ग, घ। ओके, आता याच्यात जर तुम्ही गेले तर तालव्य म्हटलं तुम्हाला ते ताईचं यश हे लक्षात ठेवायचं सांगितलेलं होतं। ताईचं यश म्हणजे च ची ओळ, च, छ, ज, झ आणि शेवटी ते त्र सारखं दिसणारं जे न आहे ते। मग याच्यामधले अल्पप्राण म्हणल्यावर इथे च हे अल्पप्राण आहे, ज्याच्यामध्ये ह ची छटा नाहीये, आणि ज हे अल्पप्राण आहे, ज्याच्यामध्ये ह ची छटा नाहीये। अल्पप्राणमध्ये ह ची छटा नसते, ह यच। ओके, त्याच्या स्पेलिंगमध्ये यच नसतो, म्हणून च आणि ज जे आहेत ते अल्पप्राण आहेत, हे लक्षात ठेवा। पुढे जातोय मी, कचट तप। आता इथे तुम्हाला एक नवीन प्रश्न तुमच्या आधी विचारतो मी, की इथे जे हे क आहे, मग हे कोणत्या, याचं उच्चार स्थान काय, छेचं उच्चार स्थान काय, क हा अल्पप्राण आहे की महाप्राण, छ हा अल्पप्राण आहे की महाप्राण, हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, याची उत्तर तुम्हाला सुचली पाहिजेत, तर तुमचा अभ्यास झालेला आहे असं मला वाटेल। पुढे कचट तप, या व्यंजनांना काय म्हणतात? कचट तप तुम्हाला ते पाठच करा सांगितलं मी, कचट तप, खचट तप, गजड धब, गजड धब। ओके, हे कचट तप जे आहेत अल्पप्राण, खचट थप महाप्राण, गजड धब अल्पप्राण, गजड धब महाप्राण। ज्या ठिकाणी ह आहे त्या ठिकाणी महाप्राण आहे। मग हे कचट तप जे आहे त्यांना काय म्हणणार तुम्ही? यांना स्पर्श व्यंजन, अंतस्थ व्यंजन, उष्म व्यंजन की मृदू व्यंजन? महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, ही स्पर्श व्यंजन आहेत। आता स्पर्श व्यंजनामधले 5 इथे दिले, मात्र एकूण स्पर्श व्यंजन किती हो मराठी वर्णमालेमध्ये? प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे। आणि हे जे कचट तप आहेत अशी कोणती व्यंजन आहेत? नक्कीच डोक्यात विचारा ना। तुम्हाला वाटत असेल माझं नॉलेज इतरांनाही माहीत व्हावं तर कमेंट करा। ओके, आता पुढचा प्रश्न असा येतो की मग अंतस्थ व्यंजन कोणती, उष्म व्यंजन कोणती, मृदू व्यंजन कोणती? कन्सेप्ट, प्रत्येक पर्यायांचा अभ्यास करणे, पर्यायांचा अभ्यास जो विद्यार्थी करतो ना तो सक्सेस होणारा विद्यार्थी असतो, हे लक्षात ठेवा। फक्त उत्तर शोधायचं आणि पुढे जायचं असं करणारा सक्सेस होत नाही, किंवा त्याला काहीतरी चुकीच्या पद्धतीची त्या ठिकाणी अभ्यास पद्धती आहे असं म्हटलं जातं। पुढे ज्या समासात दुसरे पद ही कृदंत म्हणजे धातू साधित आहे तो समास ओळखा बघा। दुसरे पद
ही कृदंत आहे. 3 नंबरचा प्रश्न, काय म्हणायचं त्याला? कर्मधारय, उपपद तत्पुरुष, विभक्ती तत्पुरुष, नन तत्पुरुष. दुसरे पद कृदंत असेल ना मित्रांनो, त्याला उपपद तत्पुरुष असं म्हटलं जातं. ओके. आणखी एक किती लहानसा प्रश्न की कर्मधारय समासाला आणखी दुसरे कोणत्या नावाने आपण ओळखतो, याचं दुसरं नाव मला सांगायचं आहे. नन तत्पुरुष समासाचं एखादं उदाहरण मला त्या ठिकाणी सांगा, आठवण्याचा प्रयत्न करा. विभक्ती तत्पुरुषचं उदाहरण आठवण्याचा प्रयत्न करा. समास अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, व्यवस्थित करावं लागेल. तुम्ही PSI STI ASUची तयारी करत असाल तर आता तुम्ही इथे म्हणाल की सर हा STI मुख्यचा पेपर आहे, मी आता PSIची तयारी करतोय किंवा मी ASUची करतोय. एक लक्षात घ्या, ही जुना पॅटर्न आहे या ठिकाणी, म्हणजे जुन्या पद्धतीची विभागणी आहे. PSI STI ASU आता सध्या जर तुम्ही बघितलं, तिघांचा हा पेपर 1 मुख्य परीक्षेचा एकत्रित होतो. म्हणून या ठिकाणी हे जे ॲनालिसिस आहे हे तीनही परीक्षेच्या विद्यार्थी मित्रांसाठी महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. जुन्या जे प्रश्नपत्रिका होते ते स्वतंत्र होत होते, आपण आता एकत्रित केलेला आहे भाषेचा पेपर. जेचा पेपर वेगळा होतो, पेपर 2. पेपर 1 जो आहे तो संयुक्त आहे. पुढे, वर्णमालेत या व्यंजनाचा समावेश केला जात नाही. इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि याचं उत्तर खरं म्हणजे हा प्रश्न रद्द केला आहे. हा प्रश्न रद्द आहे. माझ्या मनातही हे खूप दिवसापासून घोळतं आहे, कारण की तुम्ही जर बघितलं, तुम्हाला कोणीतरी विचारलं ना की वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत आधुनिक वर्णमालेत, तर इथे अजूनही घोळ आहे. काही जण म्हणतात 50 आहेत, काही म्हणतात 52 आहे. आणि तो घोळ इथेही आयोगाला प्रश्न कॅन्सल करावा लागला, कारण की इथे जे 100 आणि ज्ञ आहेत ना, माझं मत सांगतो तुम्हाला, वैयक्तिक मत सांगतो, STI रोहिदास चोंदी पाटील, माझं वैयक्तिक मत. मी जो अभ्यास करतोय, मला जे आकलन होतंय ना मराठी व्याकरणाचं, GRही आहे याचा, कधीचा GR आहे तो तुम्हाला माहीत असला पाहिजे. 2009चा GR आहे तो, नोव्हेंबर 2009चा. मित्रांनो, ते GRमध्ये सरळ हो ते दिलंय, तिथे 100 आणि ज्ञ संयुक्त व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजन समाविष्ट केले आपण ही वर्णमालेमध्ये. ही वर्णमालेत समाविष्ट केले आपण. त्याच्यामुळे या ठिकाणी उत्तर जे यांनी दिलं होते यांना रद्द करावं लागलं, कारण हे आहेत त्या ठिकाणी एकूण व्यंजनांचा भाग आहेत हे व्यंजन, हे लक्षात घ्यावं लागेल. तुमचं मत काय ते तुम्ही नोंदवा, मला वाटतं ते. पुढे, क्रियापदातील ई आख्यात, उ आख्यात आणि ई आख्यात, ई लाख्यात, बघा, ई आख्यात, उ आख्यात आणि इलाख्यात यांचे मूळ संस्कृतातील आख्यात जे आहेत, आख्यात प्रत्ययापासूनच आले असल्याने त्यात टिंबटिंब हा गुणधर्म आढळतो. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ई, उ आणि ई. 5 नंबरचा प्रश्न, याच्यात जर बघितलं तर तिन्ही लिंगी समान हा गुणधर्म याच्यात आहे. डायरेक्टली उत्तर तुम्हाला सांगतो मी, फक्त पुल्लिंग किंवा फक्त स्त्रीलिंग किंवा बदल संभवणे असं नाही आहे, तिन्ही लिंगामध्ये समानता हा गुणधर्म आहे. पुढे 6वा प्रश्न, पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय व्यतिरेक वाचक शब्दयोगी अव्ययामध्ये येत नाही? म्हणजे व्यतिरेक वाचक तुम्हाला माहीत असलं पाहिजे. विना, खेरीज, देखील आणि निराळा हे नाही आहे, ते सोडून इतर सगळे आहेत. मित्रांनो, इथे जर बघितलं तुम्ही, व्यतिरेक म्हणजे ज्याशिवाय असं आपण म्हणतो. विना यस, खेरीज यस, निराळा यस, देखील याच्यामध्ये येत नाही. 6चं उत्तर 3 आहे. पुढे 7वा प्रश्न, पुढील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा म्हटलेला आहे. मोठ्याने ओरडू नकोस, याच्यात क्रियाविशेषण कोणतं आधी ते ओळखावं लागेल तुम्हाला, आणि नंतर मग त्याचा प्रकार ओळखता येईल. ओके मित्रांनो, येथे क्रियाविशेषण आहे मोठ्याने. काय मोठ्याने म्हणजे थोडक्यात मोठे या शब्दापासून बनलेलं आहे. मग मोठे जर बघितलं तुम्ही तर ते काय आहे, कोणती शब्दात जात आहे ते जर तुम्हाला कळालं तर मला वाटतं तुमचं या ठिकाणी सोपं होईल बऱ्याच गोष्टी. नामसाधित, विशेषण साधित, धातू साधित की अव्यय साधित. मोठ्याने, मोठे या विशेषणापासून बनतं हे क्रियाविशेषण. मोठे या विशेषणापासून, आणि जे विशेषणापासून बनतं त्याला काय म्हणणार तुम्ही? विशेषण साधित क्रियाविशेषण. तुमच्या डोक्यात आलं पाहिजे नामसाधित, धातू साधित, अव्यय साधिताची उदाहरणं तुम्ही शोधली पाहिजेत. पुढच्या परीक्षांना तुम्हाला त्याच्यातून ते मुद्दे सोडवायला सोपे जातील. मरावे, परी, कीर्तिरूपी, उरावे या वाक्यातील परी या शब्दाने कोणती उभयान्वी अव्यय सूचित होतात? मरावे, परी, कीर्तिरूपी. परी म्हणजे काय? पण मरा, पण कीर्तिरूपाने मागे उरा. 8 नंबरचा प्रश्न, परिणामबोधक, न्यूनत्वबोधक, स्वरूपबोधक, उद्देशबोधक. 8 नंबरचा प्रश्न, त्याचं उत्तर जर बघितलं तुम्ही तर उत्तर येतं न्यूनत्वबोधक. पुढीलपैकी केवळ प्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी ओळखा. आश्चर्यकारक आरिच्या, मौनदर्शक गप, संबोधनदर्शक आगे, प्रशंसादर्शक बापरे. आश्चर्य झालं, आरिच्या म्हणणार का तुम्ही? मौन
दर्शवायचं असेल गप म्हणणार, एखाद्याला हाक मारायची आहे संबोधन आगे म्हणणार यस यस यस. बापरेमधून प्रशंसा व्यक्त होते का? नाही होते. चौथं उत्तर आहे काय? नऊचं उत्तर 4 आहे. पुढे वाक्यात सर्वनामाचा वापर अशा वेळी केला जातो. सर्वनामाचा वापर केव्हा केला जातो? नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी, नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी, कधीच केला जात नाही, भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी. व्यवस्थित जर वाचलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल काय की नामाची एकतर द्विरुक्ती टाळायची आहे, नाम पुन्हा पुन्हा वापरायचं नाही, आणि दुसरं नामाच्या ऐवजी वापरतोय ये आणि ब. 2 बरोबर आहे उत्तर. मग खाली अ आणि ब बरोबर, बाकी सर्व चूक. 10चं उत्तर 1. पुढे टिंबटिंब हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे. ते कडून लावतो बघा आपण, कडून. बरेच जणांना एक हिंट भेटली असेल कडून कुठे आहे. उंदीर मांजराकडून पकडला गेला असं, किंवा चोर पोलिसांकडून पकडला गेला. काय आहे? नवीन कर्मणी, समापन कर्मणी, शक्य कर्मणी की पुराण कर्मणी? 11 नंबरचा प्रश्न उत्तर आहे नवीन कर्मणी प्रयोग. पुढे चांगला मुलगा परीक्षेत पास होतो, तो मुलगा चांगला आहे. अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा. बघा दोन्ही ठिकाणी चांगला चांगला आहे, मात्र वापर कसा झाला आहे? खाली म्हटलं होतं पहिल्या वाक्यात अधिविशेषण, दुसऱ्या वाक्यात विधिविशेषण, पहिल्या वाक्यात विधिविशेषण आणि दुसऱ्या वाक्यात अधिविशेषण. तुम्हाला एवढंच ओळखायचं अधिविशेषण म्हणजे काय आणि विधिविशेषण म्हणजे काय, या दोघांचे अर्थ माहीत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर येतं. काय? चांगला मुलगा नामाच्या आधी वापरला गेला इथे म्हणून याला अधिविशेषण म्हणायचं, आणि मुलगा चांगला नामाच्या नंतर वापरला गेला याला विधिविशेषण म्हणायचं. 12चं उत्तर अ आणि ब बरोबर. म्हणजे पहिल्या वाक्यात अधिविशेषण, दुसऱ्या वाक्यात विधिविशेषण. त्यानंतर तद्भव शब्द ओळखायला सांगितलंय. तद्भव, तद्भवची व्याख्या माहीत असेल तर उत्तर चुकणार नाही. क्लेश, किळस, कलश, घास. 13 नंबरचा प्रश्न काय? तद्भव. क्लेश पूर्णतः संस्कृत शब्द आहे, किळस संस्कृत आहे, कलश संस्कृत आहे, जसेच्या तसे म्हणून हे तत्सम आहेत. मात्र ग्रासपासून घास तयार झाला आहे याला काय म्हणायचं? तद्भव शब्द असं म्हणायचं. पुढे मला गाडीत पहिले आसन मिळावे या वाक्याचा प्रकार कोणता? मला गाडीत पहिले आसन मिळावे. आज्ञार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य. मिळावे, वाविवे, आशा व्यक्त केली, इच्छा व्यक्त केली. 14 नंबरचा प्रश्न उत्तर जर बघितलं या ठिकाणी तर सरळ आहे, विद्यार्थी वाक्य आहे. पुढे या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्यास कोणते वाक्य म्हणतात? फक्त काळाचा बोध होतोय मित्रांनो, कोणतं वाक्य याला म्हणणार आहात आपण? आज्ञार्थी, विधानार्थी, स्वार्थी की अकरण रूपी? फक्त काळाचा बोध होत असेल स्वार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये काय काय अपेक्षित असतं बरं? एखादं उदाहरण तुम्हाला आठवतंय का आज्ञार्थीचं? विधानार्थीचं सरळ सरळ उदाहरण. अकरण रूपी आणि करण रूपीमधील फरक तुम्हाला माहीत असला पाहिजे, निश्चित अपेक्षित आहे. पुढे 16 नंबरचा प्रश्न, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. एक प्रत्येक वाक्य हे संपूर्ण विधान असते. दुसरं बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला विधेय म्हणतात. तिसरं बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला उद्देश असं म्हणतात. 16 नंबरचा प्रश्न. आणि खाली मग ऑप्शन आहेत मित्रांनो. काय पहिलं, प्रत्येक वाक्य संपूर्ण विधान असते, बरोबर आहे का? यस, बरोबर आहे. ज्याच्याविषयी बोलल्या जातं त्याला विधेय म्हणतात का? नाही, नाही. ज्याच्याविषयी बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला विधेय म्हणत नाही. बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला काय म्हटलं जातं? उद्देश नाही. उद्देशाविषयी बोलणाऱ्याला उद्देश कसं काय म्हटलं? त्याला नाही म्हटलं जाणार. इथे फक्त एक बरोबर आहे, फक्त अ बरोबर. पुढे खालील योग्य जोड्या लावा. काय? खालील योग्य जोड्या लावा. आता इथे अत्यंत महत्त्वाचे आहेत या जोड्या. एकच उद्देश असून एकच क्रियापद असेल त्याला कोणतं वाक्य म्हणणार? मुख्य एक उद्देश आहे, एक मुख्य विधेय आहे, 2 किंवा अधिक क्रियापद आहे, इथे कोणतं वाक्य बनणार आहे? पुढे गौण वाक्य मिश्र वाक्यात विशेषणाचे कार्य करते, कुठे घडतंय? पुढे गौण वाक्यातील क्रियापद, विशेषण आणि क्रियाविशेषण याबद्दल विशेष माहिती सांगितली जाते आहे. 17 नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे, जोड्या लावायच्या सांगितलेल्या आहेत. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर उत्तर काय येतं आहे बघा. पहिला मुद्दा, एकच उद्देश एकच क्रियापद. मला वाटतं याचं उत्तर तुमचं क्लिअरली तयार असतं की केवळ वाक्य. म्हणजे इथे तुमचं 3 आणि 4 कट होऊन जातं. पहिल्याचं उत्तर 2 आहे. दुसरं, एक मुख्य उद्देश एक मुख्य विधेय 2 किंवा अधिक क्रियापद आहे. असं जर असेल तर त्याला मिश्र वाक्य म्हटलं जातं. गौण वाक्य मिश्र वाक्यामध्ये विशेषणाचे कार्य करते, याला तुम्ही विशेषण वाक्य म्हणणार.
आणि गौण वाक्यातील क्रियापद, विशेषण किंवा क्रियाविशेषण याबद्दल विशेष माहिती सांगली जात असेल तर त्याला क्रियाविशेषण वाक्य असं म्हटलं जातं. नीट हा, या जोड्या महत्त्वाच्या आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेत चाला किंवा नोटिंग करत चाला. मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर मला वाटतं ही व्यवस्थित वाचणं अभ्यासणं महत्त्वाचं आहे. आणि PSI STS व मेन्सच्या दृष्टिकोनातून ही फार महत्त्वाचं आहे. पुढे जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता. जेव्हा तेव्हा स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक, कार्यकारणदर्शक कोणतं क्रियाविशेषण आहे? या ठिकाणी जेव्हा तू जन्माला आला कालावधी दर्शवला जातोय. सरळ आहे काय? कालवाचक क्रियाविशेषण. पुढील पैकी मिश्र वाक्य कोणते? बघा, मिश्र वाक्यावरचा प्रश्न आहे. तानाजी लढता लढता मेला. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत जावे. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. जेव्हा तेव्हा सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरायला जातो. इकडे की बरेचसे असे तुमच्यासमोर वाक्य दिसत आहेत. 19 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, पहिलं वाक्य मिश्र वाक्य येईल का? नाही. पहिलं सरळ सरळ आहे. काय? तानाजी लढता 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 मेला. कोणतं वाक्य येईल? केवळ वाक्य आहे. दुसरंही वाक्य जर तुम्ही बघितलं, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत जावे. यस, हे मिश्र वाक्य आहे. त्याच्यानंतर आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. यस, हे सुद्धा मिश्र वाक्य आहे. मात्र शेवटचं जर बघितलं आपण तर हे संयुक्त वाक्य आहे. म्हणून ब आणि क बरोबर 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे. आता तुम्ही बरेच जण नवीन जर असतील कदाचित तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याच्या आधीचे आपले जी मराठी व्याकरणाचे सगळे लेक्चर झालेले आहेत, मराठी व्याकरणाच्या टेस्ट झालेल्या आहेत, त्या आपल्या STI RCB ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे. ती बघा. म्हणजे तुम्हाला मग मिश्र वाक्य म्हणजे काय, संयुक्त वाक्य म्हणजे काय, मिश्र वाक्याचे ते 4 प्रकार कोणते, संयुक्त वाक्याचे 4 प्रकार कोणते, हे सगळं माहीत असेल तर हे प्रश्न चुटकेसरशी तुम्ही सोडवणार आहात. ओके. मग ते राज्यसेवा मेन्स देत असाल, PSI STI मेन्स देत असाल, पोलीस भरती सरळ सेवा, कोणत्या ठिकाणी तुम्हाला आपले व्हिडिओ लेक्चर सगळे उपयुक्त ठरणार आहेत. पुढे जातोय मी 20 नंबरचा प्रश्न. इकडे, मध्ये, रातोरात, आज ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत? बघा, स्थलवाचक, कालवाचक, संख्यावाचक, रीतिवाचक 4 आहेत. इकडे, मध्ये, रातोरात, आज. उत्तर जर बघितलं तर इकडे, मध्ये हे जर तुम्ही म्हटलात तर इथे स्थलवाचक तुम्हाला दिसतंय. आणि पुढे तुम्ही रातोरात आणि आज जर म्हटलं तर इथे तुम्हाला कालवाचक दिसतंय. उत्तर अ आणि ब. 1 नंबरचं उत्तर इथे येतं 20चं. पुढे रामाहून गोविंदा मोठा आहे. 21 नंबरचा प्रश्न. अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे? ऊन, हून. हा जो हून आहे ना याच्यामध्ये सगळं काही दडलेलं आहे. कर्ता, संप्रदान, अपादान, करण. तुम्हाला आधी विभक्ती ओळखावी लागेल. ऊन, हून असेल तर कोणती विभक्ती असते ते जर तुम्ही ओळखलं तर मग त्याचा कारकार्थ कोणता तो तुम्हाला आपोआप सांगता येणार आहे. ऊन, हून. सांगा मला विभक्ती सांगा. त्याचा कारकार्थ अपादान आहे. मी उत्तर तुम्हाला सांगतो डायरेक्टली. मला विभक्ती खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. कर्ता कशाचा कारकार्थ आहे? कोणत्या विभक्तीचा? संप्रदान कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे? करण कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे? 3 गोष्टी. विभक्ती, त्याचा कारकार्थ, त्याला लागणारे प्रत्यय. ओके. त्याच्या पुढे उपपदार्थ सुद्धा आहेत, मात्र त्याच्यावर जास्त प्रश्न नाहीत. त्यानंतर आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो. आणि हे आलंय. आणि मला वाटतं सोपा प्रश्न. विकल्प, समुच्चय, न्यूनत्व की शब्दयोगी. 22 नंबरचा प्रश्न. उत्तर निश्चित सोपा आहे. समुच्चय बोधक आहे. काय आहे? समुच्चय. पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा. म्हण. काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता. म्हणतात ना, पालत्या गाड्यावर पाणी, गाढवाला गोळ्यात चव काय, पिकते तिथे विकत नाही, दुष्काळात 13वा महिना. मित्रांनो, हे दिसायला सोपं असू शकतं. तुमच्या डोक्यात एक उत्तर तुम्ही तयार करा, वहीवर लिहून नोंदवा आणि मी जे सांगतोय त्याच्याशी तुलना करा की माझं बरोबर होतं का. पहिल्या क्षणी, बघितल्या क्षणी मला उत्तर काय सुचतंय. घोळ घालणार आहे हा प्रश्न. बरेच जण वाटेल अरे काही मला तर हे वाटतं आणि हेच बरोबर आहे. मात्र बरेच जणांचं त्या ठिकाणी लक्षात येईल अरे हे वाटत होतं तेवढं सोपं नाही आहे. काही जणांना हे वाटेल की पालत्या गाड्यावर पाणी नेलं आहे, तू डुलक्या घेतो, त्याला काही कळतच नाही असं वाटू शकतं निश्चित. काही जणांना हे वाटेल गाढवाला गोळ्यात चव काय, बाबा त्याला एवढं नेलं, एवढं चांगलं चालू आहे, असंही वाटू शकतं. मित्रांनो, उत्तर काय? उत्तर 23चं उत्तर आहे 2. गाढवाला गोळ्याची चव काय. व्यवस्थित मुद्दे लक्षात घ्या. खाई त्याला खाऊ खवे याच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. आता आधी याचा अर्थ कळायला पाहिजे. खाई त्याला खाऊ खवे याचा अर्थ माहीत असेल तर विरुद्ध अर्थी म्हण कळेल. चोराच्या मनात चांदणे, कर नाही त्याला डर कशाला, ज्याच्या आधी ससा तो पारधी, गर्वाचे घर खाली. काय? 24चं उत्तर
काही त्याला खाऊ खावी. ज्याने काहीतरी चूक केली आहे त्याला त्याच्याबद्दल काहीतरी वाटत राहणार. मात्र कर नाही त्याला डर कशाला, विरुद्धार्थी म्हणा आहे. पुढे जातोय मी. 25 नंबरचा प्रश्न. वर्णमालेतील पुढीलपैकी कोणते वर्णाक्षर लुप्त होण्याच्या मार्गावर नाही? कोणते लुप्त होण्याच्या मार्गावर नाही? रू, न, रू आणि ज्ञ. 25 नंबरचा प्रश्न. बघा, हे जे रू आहे, हे जे न आहे अनुनासिक, आणि हे जे रू आहे, हे तिन्ही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. हे ज्ञ नव्हे. ज्ञचा आपण सारखा वापर करतोच. म्हणजे चौथं उत्तर. पुढचं, जोड्या लावलेल्या वाक्प्रचारांच्या जोडीतील चुकीचा अर्थ असलेली जोडी शोधा. चुकीचा अर्थ. अमृतुमरीवर यांनी भांडण करू लागणे, आंधळा कारभार, अंधाधुंदीचा कारभार, पोबारा करणे, बरोबरी करणे, लष्कराच्या भाकरी भाजणे, निष्कारण उठाडेवी करणे. 26 नंबरचा प्रश्न. चुकीचा अर्थ असलेली जोडी काय? बघा, अमृतुमरीवर यांनी भांडण करू लागणे, येस बरोबर आहे. आंधळा कारभार, अंधाधुंदीचा कारभार बरोबर आहे. पोबारा करणे म्हणजे बरोबरी करणे का नाही? पोबारा करणे म्हणजे पळून जाणे म्हणूया आपण, तिथून सटकणे, निसटणे. क चुकीचं आहे. लष्कराच्या भाकरी भाजणे, निष्कारण उठाडेवी, हेही बरोबर आहे. क चुकीचं फक्त. आणि मग उत्तर येतं चुकीचा अर्थ असलेली जोडी क. पुढीलपैकी कोणता शब्द प्रत्यय साधित नाही असं म्हटलंय? बघा, प्रत्यय साधित नाही. लेखक, पुकार, झोपाळू आणि पथिक. प्रत्यय, प्रत्यय शेवटी लागतो, उपसर्ग सुरुवातीला लागतो. लेखक, पुकार, झोपाळू, पथिक. 27 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे याचं पुकार. हा उपसर्ग साधित आहे. लेखकमध्ये अक हा प्रत्यय आहे, झोपाळीमध्ये आळू हा प्रत्यय आहे, पथिकमध्ये इक हा प्रत्यय आहे. पुढे इंग्रजीतील ॲनालिसिस करून मराठीच्या व्याकरणात टिंबटिंब हा शब्द आलेला आहे. ॲनालिसिसवरून, ॲनालिसिस हा जो शब्द आहे इंग्लिशमध्ये, त्याचा मराठी अर्थ काय थोडक्यात? वाक्यशास्त्र विचार, साहित्य विचार, समीक्षा विचार की अलंकार विचार. 28 नंबरचा प्रश्न. आणि त्याचं उत्तर आहे वाक्यशास्त्र विचार, ॲनालिसिस. हाटके प्रश्न होता तेव्हाचा. पुढे रखरख हा शब्द पुढीलपैकी कोणत्या गटातील आहे? रखरख. पूर्णाभ्यस्त, नादानुकारक, नादोनकरणवाचक, अंशाभ्यस्त आणि प्रत्यय घटित. रखरख. उत्तर याचं आहे पूर्णाभ्यस्त. रख रख जसे ते जसे रिपिटेशन आहे त्याला पूर्णाभ्यस्त म्हणतो आपण. अंशाभ्यस्तचं मला एक उदाहरण खाली कमेंट बॉक्समध्ये द्या निश्चित. त्याच्यानंतर हात तोकडे पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. कृतीशील काम न करता फक्त कागदी पराक्रम गाजवणे, मदत करावयास क्षमता कमी पडणे, पराभव करणे, अशक्य गोष्ट करू पाहणे. उत्तर काय आहे? हात तोकडे पडणे म्हणजे काय? मदत करावयास क्षमता कमी पडणे. पुढील चुकीचा संधी विग्रह कोणता ते सांगा. गुरुओग, गुरुवेग, रमा इच्छा, रमेच्छा, सोईर, स्वेर, प्रीत्यर्थ, प्रीत्यर्थ. 31 नंबरचा प्रश्न. आणि सरळ, मला वाटतं इथे तुम्ही नीट लक्ष दिलं, तुमच्या लक्षात दिलं. गुरुओग, गुरुवेग असं होऊ शकत नाही. ओ आहे तिथे वेग कसा येणार? रमा अधिक इच्छा, रमेच्छा बरोबर आहे. स्व अधिक ईर, स्वेर बरोबर आहे. प्रीती अधिक अर्थ, प्रीत्यर्थ बरोबर आहे. पुढचा प्रश्न. उभयविध नसलेले क्रियापद. आठव, स्मर, काप आणि जाग. उत्तर काय आहे? उभयविध नसलेल्यामध्ये जाग, आठव, स्मर आणि काप उभयविध आहे, जे सकर्मक सुद्धा आणि अकर्मक सुद्धा वापर होऊ शकतात. पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा चुकीचा उपयोग झालेला आहे वाक्यामध्ये? नीट वाक्य वाचा. नाकावरच्या पोरांनी माझी चांगलीच टोपी उडवली. विश्वासरावांनी शेवटी एकदाची गुळणी फोडली. मी परीक्षेत नापास झालो म्हणून बाबांनी मला डोक्यावर घेतले. प्रेक्षकांनी दूरदर्शनवरील मालिकांचे सध्या फारच देव्हारे माजवले आहेत. चुकीची जोडी कोणती वाटते किंवा चुकीचा वाक्प्रचार कुठे वापरला गेला आहे? 33 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर टोपी उडवली बरोबर आहे. विश्वासरावांनी गुळणी फोडली बरोबर आहे. परीक्षेत नापास झाल्यावर डोक्यावर घेईल का? खाली आपटेल, डोक्यावर आपटेल म्हणा. 3 नंबरचं चुकीचं आहे. ओके. पुढे देवारे माजवणे हेही बरोबर आहे. 34 नंबरचा प्रश्न. पुढे काही म्हणींचे अर्थ दिले आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखा. आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी. गरजू माणसांना मदत न करता गरज नसलेल्यांना मदत करणे. उधार तेल खवट. उधार मिळालेल्या वस्तूत काहीतरी निश्चित कमतरता असते. आधी गुंतू नये, गुंतल्यावर कुथू नये. कोणत्या गोष्टीत अडकण्यापूर्वी विचार करावा, नंतर नाही. आधीच मरकट त्यात मद्य प्याला. दुसऱ्याच्या
श्रमावर स्वतःचा फायदा उकळणे. बघा 34 नंबरचं जर या ठिकाणी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. गरजू माणसांना मदत करायची नाही आहे, इतरांनाच मदत करायची. उधार तेल खवट, उधार मिळालेल्या वस्तूमध्ये काहीतरी निश्चित कमतरता असणे, आधी गुंतू नये गुंतल्यावर कुथू नये, तेही बरोबर आहे. मात्र आधीच मरकट त्यात मद्य प्याला, म्हणजे आधीच खराब त्यात काहीतरी आणखी वाईट काहीतरी करतोय तसं म्हटलं. इथे मात्र वेगळंच आहे. दुसऱ्याच्या श्रमावर स्वतःचं, म्हणजे ते आहे ते वेळात नागोबा वगैरे असं पाहिजे होतं इथे. म्हणून 34 नंबरचं उत्तर आहे, ती चुकीची जोडी आहे. पुढे षष्टी विभक्तीचे एकवचन प्रत्यय, एकवचनी प्रत्यय पुढीलपैकी कोणते आहे? षष्टी विभक्ती म्हटली काय आलं पाहिजे? नेये, येशी, ऊन, ऊन, तय्या, चाचीचे. उत्तर आहे षष्टी विभक्ती म्हटलं की चाचीचे. पुढे शब्दयोगी अव्यय पुढीलपैकी कोणत्या शब्दजातीला जोडून येतात? शब्दयोगी अव्यय म्हटलेलं आहे. ओके, इंटरेस्टिंग आहे. बघा शब्दयोगी अव्यय कोणत्या शब्दजातीला जोडून येतात? नामाला, क्रियापदाला, क्रियाविशेषणाला की वरीलपैकी सर्व? मित्रांनो, वरीलपैकी सर्व हे उत्तर या ठिकाणी आहे. कारण की नामाला सुद्धा जोडून येऊ शकतात क्रियापद क्रियाविशेषणाला. लांबचा प्रवास बसने करावा की कारने, या वाक्यातील की हे शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? कशाने? बसने की कारने? विकल्प, न्यूनत्व, स्वरूप की उभयान्वयी अव्यय? इथे प्रश्न नीट वाचला की मला वाटतं आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. विकल्प आहे बस की कार, दोन्हीपैकी एक निवडायचं आहे. पुढे भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? 5, 3, 4, 2. 38 नंबरचा प्रश्न आणि उत्तर याचं येतं 5. मित्रांनो, कोणत्या पायऱ्या आहेत त्या? महत्त्वाचं, इंटरेस्टिंग आहे. त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. मी तुम्हाला लेक्चरमध्ये घेतलेलं आहे ते. जसं श्रवण आहे, सगळ्यात आधी ऐकणे येतं आहे, नंतर मग भाषण आहे, नंतर वाचन आहे, संभाषण आहे, लेखन आहे. 4 पायऱ्या, 5 पायऱ्या या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. पुढे जातोय मी. उतारा तुम्हाला दिला 39 ते 43 नंबरचा प्रश्न आहे. उतारा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात. उतार्यावरील प्रश्नाची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करू शकतात. ओके, एक वाङ्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित ज्या मुलाखती वगैरे आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणी तुम्हाला लेखन दिसतं आहे हे. ओके, हा उतारा पूर्णतः तुमच्या समोर इथे तुम्हाला दिसतो आहे. निश्चित तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा, स्क्रीनशॉट काढा, पॉज करा. मोठा उतारा आहे, निश्चित मोठा आहे. याच्यामध्ये तुम्हाला संपादकीयचं वाचन करणे गरजेचं आहे, सराव असणे गरजेचं आहे. तर असे मोठी उतारे वाचून त्याची उत्तरं तुम्हाला देता येतील आणि ते अचूक उत्तरं देता येतील. जबरदस्त मोठा उतारा या ठिकाणी दिसतो आहे. आणि मग याच्यात प्रश्न कसे विचारलेत बघा. माधव वजे यांच्या मुलाखतीची वेगळेपण काय? इथे खाली काही हे दिले. कवी ग्रेस विश्राम बेळकर यांच्या कोणत्या गुणामुळे त्यांच्या फारशा मुलाखती सापडत नाहीत? आता याच्यात काही गोष्टी कशा असतात तुम्हाला डायरेक्टली, पण ते चुकीचं आहे. तुम्हाला ती उतारा वाचूनच करता येईल. ओके, पुढे जर बघितलं डॉक्टर अक्षय कुमार काळे यांनी कवी ग्रेस यांच्या घेतलेल्या मुलाखतीतून काय निष्पन्न झाले? प्रश्न कशा पद्धतीचे विचारले गेले त्या या प्रश्नांमध्ये सुद्धा त्याचे पुन्हा पर्यायी उत्तरं कसे आहेत, हा जो कल आहे, आयोगाची जी प्रश्नाची लेवल आहे ती तुम्हाला कळाली पाहिजे. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा या ठिकाणी 3 विधानं दिली होती आणि मग त्याच्यावरून तुम्हाला योग्य पर्याय निवडायचं होतं. बरोबर काय, चुकीचं काय. कृष्णकाठचा माणूस या पुस्तकाने काय साध्य केले? यशवंतरावांचं पुस्तक, मग त्याचं या उत्तरामध्ये जसे उल्लेख आले ती वाचून तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यावं लागेल. पुढे 44 नंबरचा प्रश्न. अनघ या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द आहे? ढग, मुलगा, निष्पाप, सुंदर. 44 नंबरचा हा प्रश्न. मित्रांनो, अनघ म्हणजे काय? अनघ म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल सुंदर. दास या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही? किंकर, भृत्य, अनुचर, अधम. उत्तर जर बघितलं या ठिकाणी तर दास म्हणजे किंकर, दास म्हणजे भृत्य, दास म्हणजे अनुचर. बरेच जणांसाठी नवीन असेल. अधम नव्हे. ओके, पहिली 3 बरोबर आहे, म्हणजे चौथं उत्तर या ठिकाणी येत आहे. त्यानंतर समोरील दृश्य पाहून शिरीषला वाटले की टिंब दुभंगून पोटात घेईल तर बरे. काय काय दुभंगून पोटात घेईल? वसुधा, धरणी, धरित्री की वसुंधरा? इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर याचं येतं आहे ते म्हणजे वसुंधरा. काय? वसुंधरा. पुढे वाग्विहार या शब्दाची योग्य वर्णरचना याची एक फोड करून दर्शवायची आहे तुम्हाला. वाग्विहार, आता इथे जर बघितलं तुम्हाला थोडंसं काटाकाटी करायला शिका तुम्ही याच्यामध्ये. पहिला ऑप्शन जो होता, सगळ्या ऑप्शनमध्ये पहिलं वचं पाय मोडलेला आहे. दुसऱ्या ठिकाणी सगळीकडे आ आहे.
तिसऱ्या याच्यामध्ये मात्र सगळं काही वेगवेगळं दिलेलं आहे. मग वाघ विहार. ओके, मग इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अरे वाघ म्हटल्यावर इथे ग आला पाहिजे. मग इथे हा ग येतो आहे. ओके, तो ग येतो आहे. वाघ व आणि इकडे रस्व ई आहे, कारण पहिली वेलांटी या ठिकाणी आहे ना, त्याच्यामुळे दुसऱ्या वेलांटीवाला कट होतोय. क सुद्धा कट होतोय, ग सुद्धा कट होतोय. वाघ विहार 2 नंबरचं उत्तर 47चं येते. पुन्हा एकदा तुम्ही लक्ष द्या. त्यानंतर ने आन या शब्दाचा समास कोणता? ने आन, दौंदव, बहुव्रीही, समाहार, इतर दौंदव. 48 नंबरचा हा प्रश्न आहे. याचं उत्तर काय? ने आन, इतर दौंदव समास. पुढे मनपटल या विसर्ग संधीची फोड. मनपटल या विसर्ग संधीची फोड. मन अधिक पटल, मनस अधिक पटल, मनो अधिक पटल, मन अधिक पटल. 49 नंबरचा प्रश्न. उत्तर काय येतं? मनस अधिक पटल. नियमच आहे एक तो सहचा नियम जो म्हणतोय आपण विसर्ग संधीच्या बाबतीत, तो तुम्हाला माहीत असला पाहिजे. शिवाजी महाराज ही एक विभूती होती. विभूती हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द की संस्कृत शब्द? विभूती कोणत्या प्रकारचा शब्द आहे? 50 नंबरचा प्रश्न. उत्तर याचं येत आहे एक तर तत्सम सुद्धा शब्द आहे तो, आणि संस्कृत, दोघांचा अर्थ एकच होतो ना, म्हणून अ आणि ड बरोबर. पुढे 51 नंबरचा प्रश्न. सुदर्शन या दिलेल्या शब्दाचा प्रकार कोणता? सुदर्शन बघा, सु प्रत्यय घटित, पूर्णाभ्यस्त, उपसर्ग घटित, अंशाभ्यस्त. व्यवस्थित शब्द वाचला तर तुम्हाला लक्षात येईल की सु हा उपसर्ग या ठिकाणी वापरला गेला आहे, म्हणून याला आपण उपसर्ग घटित असं म्हणणार आहोत. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती ती ओळखा. गंज लोखंडावर चढणारा, गंज बाजार, गंज ढिगरास, गंज लोखंडी, सळई. 52 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, इथे जर बघितलं, लोखंडावर जो चढतो त्याला आपण गंज म्हणतो. बाजाराला सुद्धा गंज म्हटलं जातं. ढीग किंवा राशीला सुद्धा गंज म्हटलं जातं. मात्र लोखंडी सळईला आपण गंज म्हणत नाही, म्हणून चौथं उत्तर. पुढे प्रादुर्भूत होणे म्हणजे काय बघा. प्रादुर्भूत दिसू लागणे, जबरदस्ती करणे, वरचढ ठरणे, अंदाज येणे. 53 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर येतं प्रादुर्भूत होणे म्हणजे दिसू लागणे. त्यानंतर 54 नंबरचा प्रश्न आहे. खाई त्याला खाऊ खवे या म्हणीच्या विरुद्धार्थाची म्हण कोणती? 54 नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. कर नाही त्याला डर कसली. एकाच पेपरमध्ये 2 प्रश्न या पद्धतीचे आलेले आहेत. पुढीलपैकी कोणता शब्द हा अंशाभ्यस्त नाही असं म्हटलेलं आहे? लाडीओडी, बोलणे चालणे, इकडे तिकडे, कटकट. लगेच लक्षात येईल कटकटमध्ये काय आहे? पूर्णाभ्यस्त आहे. इतरमध्ये थोडासा बदल दिसतोय. खालीलपैकी कोणता शब्द आरबी प्रत्ययसाधित शब्द नाही आहे? नखरेबाज, गुलजार, माती, हत्यारबंद, 56. इथे बघा, बाज आरबी प्रत्यय, गुलजार जार आरबी प्रत्यय, हत्यारबंद आरबी प्रत्यय. माती नाही आहे इथे, प्रत्ययाचा विषय नाही आहे. ई आपण बघतोय. जरा म्हणजे काय? म्हातारपण, तरुण, विधवा की पती? जरा. 57 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर येतं म्हातारपण. जरार म्हणजे म्हातारपण. दौंदव समासाचा कोणता प्रकार हा मराठीत नाही? इतरत्र, दौंदव, एकशेष, दौंदव, समाहार, वैकल्पिक. एक सोपा प्रश्न होता, तुम्हाला फक्त प्रकार माहीत पाहिजे होते. 2 नंबरचं उत्तर आहे. पुढे आपण जातो आहे 59 नंबरचा प्रश्न. विसर्ग हा एक टिंबटिंब वर्ण आहे. बघा, विसर्ग म्हणजे अम, आहा. अम आणि आहा जे आहे ही कोणती वर्ण आहेत मित्रांनो? उत्तर येईल तुमचं कंठ्य. बरोबर. पुढीलपैकी कोणता शब्द हा सिद्ध या गटामध्ये मोडत नाही? जय, हार, गत, यशस्वी. 60 नंबरचा प्रश्न. सिद्ध म्हणजे मूळचे शब्द थोडक्यात. जय सिद्ध आहे, हार सिद्ध आहे, गत सिद्ध आहे, यशस्वी त्याच्यामध्ये येत नाही, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीने 60 प्रश्न आपण 2016ची जी STI मेन्स आहे तिचे 60 प्रश्न बघितलेले आहे. निश्चित तुम्हाला आवडले असतील. लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तुम्हाला हे सगळे PDF पाहिजे असतील, तुम्हाला याची सगळी लेक्चर्स पाहिजे असतील क्रमाने व्यवस्थित, तर आपलं STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यावर तुम्हाला तिथे व्हिजिट करा. स्टडी मटेरियल नावाचा कॉलम आहे. PSI STI ASOचा कोर्स आहे, त्या ठिकाणी जा. निश्चित तुम्हाला सगळ्या बाबी तिथे भेटणार आहेत. इथे आपण थांबूया. धन्यवाद.